हाय गाईज, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही पण मस्त राहा आणि खुश राहा, हसत राहा आणि छान छान खात राहा. आज मी तुम्हाला वांग्याची रेसिपी देत आहे. वांगे, टमाटे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. वांगे चिरून घ्या, पाण्यामध्ये टाकून ठेवा, काळे नाही पडत. शेंगदाणे छान भाजून घ्या, कलर चेंज होईपर्यंत भाजल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्या, कुटून घ्या. आणि तेल गरम झालं, तेलामध्ये मोहरी, जिरे टाकावे. अद्रक, कढीपत्ता टाकून घ्यावे. अद्रक लसणाचं पेस्ट टाकून घ्या. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीरचं पेस्ट केलेला टाकून घेणार आहोत. टाकल्यानंतर छान त्याला हलवून घ्यावे, कलर चेंज होईपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये हळद, थोडीशी मीठ टाकून घ्यायचं आहे. छान मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये वांगी चिरलेली टाकून घ्या. वांगी टाकल्यानंतर हलवून घ्या त्याला आणि थोड्या वेळ त्याला वाफू द्यायचं आहे. झाकून ठेवायचं त्याला. थोडे शिजले वांगी की मग तुम्ही काढा. त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आता तर मी मसाल्यामध्ये काळा मसाला आणि लाल मिरची आणि मीठ टाकून घेत आहे. हळद आपण पहिलंच टाकलेली होती. त्याला हलवून घ्यायचं आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही ट्राय करा एकदा. खूप छान होती भाजी. आणि पाणी टाकून घ्या. पाणी जास्त नाही टाकायचं, आपले वांगे पहिलेच शिजलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर जास्त पाणी टाका आणि सुकी करायची असेल कमी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं हलवून घ्या त्याला. तेल उडत असतं शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर, पण थोड्या वेळानं छान तरी दिसते शिजल्यानंतर. तर हे पहा, आपले वांगे शिजलेले आहेत आणि हे पहा किती सुंदर दिसत आहेत. तुम्हाला भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.